प्रशासनाच्या वतीने उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात आलं. या महाराजस्व अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील असतील किंवा शहरी भागातील जे तक्रारी आहेत याचं निवारण करण्याकरता एकाच छताखाली सर्व अधिकारी त्या ठिकाणी दाखल करण्यात आले होते. तर याच महाराजस्व अभियानला म्हणजेच अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या लाखपुरी या ठिकाणी महसूल मंत्री बावनकुळे यांचीही उपस्थिती या ठिकाणी लागली होती. बावनकुळेंनी जर पाहायला गेलं तर आश्वासित करण्यात आलं होतं की येणाऱ्या काळामध्ये पावसाळा जो ऋतू होऊ घातलेला आहे यामध्ये ग्रामीण विभागातील असतील किंवा शेतकऱ्यांकरता जे असलेले पानंद रस्ते आहेत याचा मार्ग मोकळा करून देऊ आणि ते रस्ते बांधकाम करून देऊ. मात्र आज मी दाखवू शकतो कशा प्रकारे कुरुम या गावातील हा 30 फुटाचा पानंद रस्ता आहे. या रस्त्यावर चक्क नदी म्हणजे जलमय झाल्याचं पाहायला मिळत आहे. या पाण्यातूनच नागरिकांना ये जा करावी लागते. विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेत जाण्याकरता हाच एक मार्ग आहे की ज्या मार्गातून विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागते. तर याच पाण्याचा जो प्रवाह आहे या पाण्याचा जो प्रवाह आहे हा चक्क परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरत असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सरपटणारे प्राणी असतील किंवा इतर जीवजंतू सुद्धा आमच्या घरामध्ये येत असल्याचा आरोप येथील परिसरातील नागरिकांनी केलेला आहे. मात्र अद्यापपर्यंत वारंवार आम्ही तक्रार करून देखील प्रशासनाचे डोळे अद्यापपर्यंत उघडले नाही की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीये. माझ्या सोबत या परिसरातील काही नागरिक आहेत, काही विद्यार्थी आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत की नेमका ही जी तक्रार आहे ही दाखल केल्यानंतर याचं निवारण झालं की नाही, काय नेमका यांची समस्या आहे. नमस्कार, काय समस्या आहे. माझं नाव सीमा सरदार. मी ह्या वस्तीमध्ये राहते. आमच्या घराच्या आजूबाजूला पूर्ण पाणी साचलेलं आहे. राजपथ कंपनीने हा रोड बांधलेला आहे. त्यांनी आमची नालीची व्यवस्था करून दिली नाही, म्हणून त्यामुळे हे पाणी इकडे आतमध्ये घरामध्ये शिरलेलं आहे. आमचे मुलं विद्यार्थिनी आहे, शाळेत 10वीला शिकत आहे माझी मुलं. त्यांना ना ट्युशनला जात येत आहे ना शाळेला जात आहे. 2-3 दिवसांमध्ये त्यांची शाळा पण पडत आहे. तर आम्हाला एवढंच म्हणणं आहे सरकारला की आम्हाला हे 4-5 दिवसात हे न्याय मिळावा, हा पाण्याचा मोकळा करावा, नाहीतर मग आम्ही रास्ता रोको आंदोलन हायवेवर करू. निश्चितच रूपाने एकीकडे प्रशासन आश्वासित करते की ग्रामीण विभागातील नागरिकांच्या ज्या रस्त्याच्या तक्रारी असतील किंवा इतर काही तक्रारी असतील त्याचं निवारण करू असं आश्वासित केल्यानंतरही आज या पानंद रस्त्याची अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. काही शेतकरी माझ्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत. काय दादा नेमकी समस्या? मी कांडलकर, माझं इथं बाजूला शेत आहे आणि या पांधन रस्ता होणार होता. हा पांधन रस्ता सरकारने जी योजना राबवली आहे त्या योजनेचं हे खरं स्वरूप आहे. इथं इथं जे पाणी थांबलेलं आहे पांधन रस्त्यावर, यामुळे आमच्या शेतीचं दरवर्षी आता 3-4 वर्ष झाले नुकसान होऊन राहिलं. या रस्त्यामुळे हा पांधन रस्ताही नाही झाला आणि बाजूला हायवेचं काम झालं. हायवेच्या कामामुळे आणि या पांधन रस्ता न झाल्यामुळे आमच्या शेतीचं तसेच या बाजूला जे नागरिक राहतात त्यांच्या घरामध्ये पाणी शिरून राहिलं, हे प्रत्यक्ष तुम्ही पाहू शकता. तरी सरकारला विनंती आहे की याचा काहीतरी तोडगा काढून याच्यावर त्वरित ऍक्शन घेऊन काय उपाय निघते तो उपाय आम्हाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53चं गेल्या काही वर्षांपूर्वी काम करण्यात आलं होतं. हे काम जर पाहिलं गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंदवण्यात आलेलं आहे. राजपथ कंपनीला याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला होता. मात्र या राजपथ कंपनीच्या दुर्लक्षपणामुळेच आणि यांच्या कारभारामुळेच ही अवस्था आमची झाली असं या परिसरातील नागरिकांनी आरोप केलेला आहे. माझ्यासोबत काही मावशी आहेत, त्यांनी तर चक्क आता सध्या काही खेकडा आणलेला आहे सोबत. काय मावशी, काय आहे? खेकडा होया सरप धरला नाही, सरप काही धरला नाही बाबा. सरप पयाला बम पाणी घुसलं, खेकडा धरला. कुठून नाही पकडला हा? हे रस्त्यावर पाणी चालू आहे, बम पाणी चालू आहे. घरात चालला होता, या घरात घुसला होता, घरातच धरला. आता तरी प्रशासनाचे डोळे उघडतील का? अहो मुख्यमंत्री साहेब, अहो महसूल मंत्री साहेब, उपविभागीय अधिकारी असतील किंवा तहसीलदारांना आदेश द्याल का? कुरुम वासियांचा जो हा महत्वाचा प्रश्न आहे, येण्या जाण्याचा जो रस्ता आहे हा उघडा करून देतील का? याचा मार्ग मोकळा करतील का? हे याकडे या नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे. विद्यार्थिनी माझ्या सोबत आहे, तिच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. काय सांगशील ताई? माझे नाव प्रेरणा. मी इथे शाळेमध्ये शिकते. माझी 3-4 दिवसापासून शाळा पडत आहे आणि इकडे रस्ता जाम झालेला आहे पाण्यामुळे. आमची लवकरात लवकर व्यवस्था करावी हेच मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. माझी ट्युशन, माझी शाळा 3-4 दिवसापासून पडत आहे.
या प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे अक्षरशः या परिसरातील राहणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा या पाण्यातून मार्ग काढावा लागत असल्यामुळे, गुडघाभर पाणी असेल किंवा कमरेभर पाण्यातून मार्ग काढायचा असल्यामुळे चक्क गेल्या काही दिवसांपासून 10वीचे विद्यार्थी असतील, 12वीचे विद्यार्थी असतील, 3 ते 4 दिवसांपासून शाळेत सुद्धा गेले नाही. परंतु अद्यापपर्यंत सुद्धा महसूल प्रशासनाला जाग आली नाही की काय, किंवा राजपथ कंपनी यांचा मार्ग मोकळा करेल का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन श्याम वाळस्कर सह मी प्रतीक कुरेकर, LS मराठी, कुरुम, अकोला.